नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 3, 4 आणि 5 जुलै 2026 या तारखेचा। तर ह्या कालावधीमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून पावसाची तीव्रता जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची स्थिती जबरदस्त स्वरूपात राहील। जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाची स्थिती असणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तर। नमस्कार शेतकरी मित्रांनो, 3, 4 आणि 5 जुलै या 3 दिवसात महाराष्ट्रात मान्सून पुन्हा चांगला सक्रिय होण्याची शक्यता। बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचा आणि अरबी समुद्रातून सुरू असलेल्या ओलसर वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावर दिसू शकतो। कोकण, घाटमाथा आणि सह्याद्री परिसरात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाची शक्यता। मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि अहिल्यानगरच्या काही भागातही पावसाचा जोर वाढू शकतो। विदर्भ आणि मराठवाड्यात नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात दुपारनंतर मेघगर्जनेसह चांगल्या पावसाची शक्यता। काही भागात 30 ते 50 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहू शकतात। महत्त्वाची माहिती म्हणजे सध्या महाराष्ट्रावर कोणत्याही चक्रीवादळाचा थेट परिणाम अपेक्षित नाही। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि सक्रिय मान्सून यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला, पेरणी, फवारणी आणि खत व्यवस्थापनाचे नियोजन स्थानिक हवामान अंदाज पाहून करा। मेघगर्जना सुरू असताना उघड्या शेतात काम करू नका आणि काढलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवा। एकंदरीत 3 ते 5 जुलै या कालावधीत महाराष्ट्रातील अनेक भागात समाधानकारक ते जोरदार पावसाची शक्यता। मात्र प्रत्येक जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वेगवेगळे दिसू शकते, त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या ताज्या हवामान अंदाजावर लक्ष ठेवा। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 3 ते 4 जुलैच्या आसपास वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता। हे कमी दाबाचे क्षेत्र पुढे ओडिसा, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीकडे सरकून छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशाच्या दिशेने जाऊ शकते, त्यामुळे मध्य भारतात मान्सूनची सक्रियता वाढून तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। पुढे हे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होऊन चक्रीवादळात होईल की नाही याचे आणि त्याचा मार्ग काय असेल हे लगेच सांगणे तितके शक्य नाही। मग कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सूनची तीव्रता यामुळे महाराष्ट्रामध्ये 3, 4 आणि 5 जुलै या तारखेला पावसाची स्थिती कशी असणार आहे, कोणत्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कुठे अतिवृष्टी तर कुठे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आणि वादळी वारे, मेघगर्जना, विजांचा कडकडाट बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा किनारपट्टीकडे जोर जास्त राहील, बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक ढगाळ वातावरण, हलका मध्यम पाऊस उत्तर भागात राहील। भारताच्या पूर्वेकडे जोर जास्त राहील, विशाखापट्टणम, जगदलपूर, कांधामल, राऊरकेला, कोरबा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कोलकाता, धनबाद हलका पाऊस राहील, मात्र महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाची तीव्रता अधिक जाणवणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अलोरा इकडे जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। पणजी, मोपासा, पारसे, महापण, कुडल मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, राणकोंडे, कानपूर, नेटूर, गुंजी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील।
कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर नेसारी अड्डाला जोरदार स्वरूपात राहील. अड्डाला कुरणवाडी, सांकेश्वरा, गोकाक, अलकांगी हलका मध्यम राहील. सांगली जिल्ह्याचा परिसर चिकोडी, रायबाग, इडकल इकडे हलका मध्यम पाऊस राहील. चिरोपी, कोडाची, जळकाटी, किरंगी, दागलपूर, बिलरजत, कानामडी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील. इचलकरंजी, शिरळ, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा, नागजकोची मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच सातारा जिल्ह्याकडे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज. कोल्हापूर जिल्ह्याचा पश्चिमी परिसर कडेगाव, पटेगाव, वैगणी, पेपकासल तुफान पावसाचा अंदाज राहील. पोंडा, राधानगरी, खारीपटण इकडे तुफान स्वरूपात राहील. कोणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ तसेच पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज असून तीव्र स्वरूपात देखील बघायला मिळणार आहे. राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, सक्राप्पा, मलकापूर, कोकरोड इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे. संगमेश्वर, माखनजण, हेडवी, गुहागर अतिवृष्टीसारखा जोर राहील. सातारा जिल्ह्याकडे पश्चिमेकडे जोर जास्त राहील. कोयना, पटण, अरळ, आरवाडे, लोटे, चिपळूण, डहागाव, खेड, चाकदेव, महाबळेश्वर, पोलादपूर, मंदनगार या परिसरात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. सातारा जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, विठा, नरसिंहपूर, रामपूर, पोलूस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच वडोज, निंदाल, देहीवाडी, रहिमतपूर आणि तसेच देवराव, मोल, दिक्सल, खंडाळा या भागातही जोर जास्त राहील. नांदल, फलटण, बराडशिंगणापूर मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे. आणि महाड, वर्धन, गोरेगाव, श्रीवर्धन, देवीगर इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील. व्याले, लवासा, जिटे, टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा या भागातही तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज अतिवृष्टीसारखा राहील. रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेंच, रोकोपोली, कामशेतलाई जबरदस्त पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील. पुणे जिल्ह्याकडे सासवड, जेजुरी, दाहेरी, पुणे, वाघोली, लोणी, कालभर, सुसगाव, पुनावले जोरदार स्वरूपात राहील. तसेच चाकण, शिंदेखेड, पाबल, मलठण, कवटे, भांबर्डे, राऊळ, नार्वे, बोरी जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि सोलापूर जिल्ह्याकडे बिगवन, केटूर, बिगन रोड, खोंडेल, सेल्सियस, वांगी, केरन, कुरुवाडी, बेंबले, टिंबुर्णी, बारामती, लुसुंबे मध्यम हलका राहील. अकलूज, माळशिरस, मसवड, पिलवी, पंढरपूर, घेरडी, डिगाची, सांगोळे, मंगळवेढा या भागातही मध्यम हलका पाऊस राहील. आणि शेतपल, अंगार, कुरुवाडी, अरणगावलाही हलका पाऊस राहील. वडोला, तांदवाडी, तुळजापूर इकडे जोर जास्त राहील. तर कुरुबलाठी, सोलापूर, मंद्रुप, जामगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. नळदुर्ग, होटी, मुष्टी, वलसंग, अक्कलकोट मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील. आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये करमाळा, राशीन, कर्जत तसेच राशीन, श्रीगोंदा, बिटकेवाडी, पारगाव, सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील. जोरदार पावसाचा अंदाज जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाष्टी या परिसरात राहील. राळेगाव, सुरेगाव, पारणे, सुपे, आले आणि टाकळी, डोकेश्वर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर, कोटगाव, शिरळ, महाका, बनास, नेवासा जोरदार पावसाचा अंदाज आहे. राहुरी, देवळी, प्रवरा आणि वरवंडी, संगनमेर, अकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील. श्रीरामपूर, तालिकाबान, शिर्डी, पिलतांबा, कोपरगावला तुफान पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे. घाटमाथ्याकडे बहुतांश ठिकाणी तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील. कर्जत, कुसर, पेठ, नरेल जबरदस्त स्वरूपात राहील. मुंबई, नवी मुंबई, उरणलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे. ठाणे, कल्याणमली, मीराभाईंदर, ओवडी अतिवृष्टीचा जोर भयंकर राहील. तसेच मोरबाड, आंबेगाव, शिवाले, वै, शाकरे, मध, जुन्नर, ओतूर पुणे जिल्ह्याचा काही परिसर इकडे तुफान अतिवृष्टीचा जोर राहील. उंबरपाडा, पिलवी, सम्राट, गुंडा, इगतपुरी, मुनगाव, वाडीवारे, जोर, मोकडा, त्र्यंबक या भागातील जबरदस्त पावसाचा अंदाज अतिवृष्टीसारखा राहील. पालघर जिल्ह्याकडे सपाले, पालघर, गोडमाल, वाडा, जोर, मोकडा, त्र्यंबक आसपासचा परिसर, मुनगाव, वाडीवारे इकडे अतिवृष्टीचा जोर भयंकर राहील. नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून अहिल्यानगरच्या काही भागामध्ये संगनमेर आणि लगेच परिसर, वरवंडी, देवळी, प्रवारा, राहुरी, गोडेगाव, माका जोरदार पावसाचा अंदाज आहे. श्रीरामपूर, तालिकाबान, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. नाशिकमध्ये नाशिक आणि देवळी, नागपूर, माळसाखरे, निफाड, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, ममदापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील. वणी, टोटांबे, चांदवड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मालगाव, नांद्राणे, मालेगाव, अंजंग तसेच सटाणा, औटी, ताहाराबाद, निमशोडी जोरदार पावसाचा अंदाज राहील. नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, ब्याड, चिंचखेड आणि नवापूर, अंमली, कोकसाने जोरदार पावसाचा अंदाज आहे. बोरचाक, सुत्राणे, नंदुरबार, रानाला, शहादा, अक्कलकोट, तळोडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे.
धुळे जिल्ह्याकडे पुढील 3 दिवसात असोल, मालगाव, बुडकी, वाडीपिकी, सांगवी, सोले, चिमठाणे, नांद्राणे, जापोरे मुसळधार स्वरूपात राहील. कापडणे, नवारी, अंजंग, धुळे, अरबी, बोकरूड इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवड, आडगाव, हिरपरा, यावल, भुसावळ, उडाली, मुक्ताईनगरला जोरदार स्वरूपात राहील. धरणगाव, एरंडल, जळगाव, पाहूर, जामनेर, बडगाव, पाचोरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. आणि पावसाची शक्यताही श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव, साईगव्हाण, पिशोर, फुलंब्री, विरामगाव, एलकुपा, देवगाव अतिवृष्टीसारखा जोर राहील. वैजापूर, गंगापूरला जोरदार पावसाची शक्यता राहील. श्री छत्रपती संभाजीनगर, सांसी, पिंपरी, काचूड, पाचूड, गंगापूर, लिंबे, जळगाव, धाकीपाल, पैठण, पनास, नेवासा, माका इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. अमरापूर, अंसापूर, बालम टाकलेला जोर जास्त राहील. आणि तसेच जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशेखोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, कोल्हापांगरी, जालना, बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज राहील. देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन, अनवाजांटा इकडे तुफान वादळी पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील. बीड जिल्ह्याकडे गेवराई, उमापूरला तुफान स्वरूपात राहील. बीड, वडवणी, मांजलगाव, शिरसोल, सोनपेठला जोरदार पावसाचा अंदाज आहे. यलम, चौसाला, जामखेड, पातूर, करडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे. धारूरखेडला जोर जास्त राहील. परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, राणीसागो, अहमदपूरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे. धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारकेट, बोम जोरदार स्वरूपात राहील. एडशी, पेठ, कामेगाव, बेंबळी, धाराशिव, भाटंची, किल्लाणी, वैरभंग, पाणीगाव, बार्शी जोरदार पावसाचा अंदाज आहे. लातूर जिल्ह्याकडे मुरुड, घाटेगाव, लातूर तसेच वाडा, औसा, खिंतोड जोरदार स्वरूपात राहील. मोकडा, रेणापूर, लातूर रोड, श्रांतपाल, उदगीर, मुरकी, वडमजुक, जळकोट, हाणेगाव, जाकाल आणि तसेच औरा, शाजानी, हलसी, भालकी, बिदर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. देगलूरला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील. परभणी जिल्ह्याकडे मोकेड, नरशी, कवठा, लोहा, बुजुर्ग, गंगाखेड, पालम जोरदार पावसाचा अंदाज आहे. परभणी, जरी, बुरी, जिंतूर, सेलू, अष्टी, पाथरीला जोरदार स्वरूपात राहील. नांदेड वगैरे या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, अद्रापूर आणि पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बैसना, शिवानी, जेवली, हिमायतनगर, उमरखेड, ढाकणी, मोरचोंदी आसपासचा परिसर, किनवट वगैरे इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी, इंदापूर, महागाव, मावलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. वाशिम जिल्ह्यात वाशिम, रेथाड, मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीर, कर्जना, खेडा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर, डोंगगाव आसपासचा परिसर तुफान पावसाचा अंदाज आहे. आणि लगतचा पेसुरा इथला असा खामगाव, शेवगाव, पिंपरी गवली, मोटाला, डासराखेड, अदलबुद्रुक इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस, वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे. तसेच हिरवाखेड, आलेवाडी, तेलरा, जळगाव, जामोद, मासराखेड, अंजना, पातोडा तुफान पावसाचा अंदाज राहील. अकोला, बुरगाव, मंजू, गोरेगाव, अळंदा जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला अतिवृष्टीसारखं राहील. अंजनगाव, सोजी, अचलपूर, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी, चिखलदरा, रिसालदारनेलाही अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे. अमरावती, बडनेरा, चांदूर, धामणगाव रेल्वे, फलेगाव, बाबुलगाव, पुलगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील. दुर्गवाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील. यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाटखेड, धारवा, कलाम, जामोडा जोरदार स्वरूपात राहील. री, जवई आणि द्याणी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा, महागाव, मौर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पटणबोरी, निमगुडा जोरदार पावसाचा अंदाज राहील. अतिवृष्टीची शक्यताही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बदलापूर, गजवाली, राजुरा या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. गुगस रोड, भाटाडी, मोहली, कोटवाडा, चरवकी, चिमूर, ब्रह्मपुरीलाही अतिवृष्टीसारखा पाऊस राहील. वर्धा जिल्ह्याकडे वाडकी, पुणे, वडनेर, हिंगणघाट, वर्धा, तुळजापूर, अरबी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील. नागपूर जिल्ह्याकडे बुरिकोकटे, दोतीवाडा, मोठीबोरी, नागपूर, हिंगणा, कामठी, उमडी, सावरनेर, कोडाली, काटोल जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि भंडारा जिल्ह्याकडे भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला जोरदार पावसाचा अंदाज राहील. गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतीरा, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील. लखनी, साकोली, संग्राणी, आडेल, गोतंगाव, पावणे, भिवापूर जोरदार पावसाचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्याकडे देसिंग, दिगोरी, कुरखेडा, बालिटोला, कोलेगाव, बोंडगाव, मार्कासा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील. चुरमुरा, नाटेचौक, वलनी, सिंदेवाई, राजुरी, मुलसावली अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे. अष्टी, मुलचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा या बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील.